नमस्कार मित्रांनो, यश फक्त त्यांच्याच पायाशी येते जे कधीही थांबत नाहीत. त्यांचा वेग कितीही मंद असो पण ते कधीच थांबत नाहीत. यश त्यांच्याच पायाशी येते. आजचा हा ज्योतिष विषय कुंभ राशीबद्दल आहे. तुम्ही थंबनेलमध्ये स्वतः पाहिलेच असेल. बऱ्याच काळापासून तुमच्या कमेंट्स येत होत्या की येणाऱ्या काळाबद्दल खूप सविस्तर माहिती हवी आहे आणि सर्व विषयांवर जाणून घ्यायचे आहे. तसेच गोचरामध्ये जे ग्रह भ्रमण करत आहेत ते कोणत्या भावात आहेत आणि ते आपल्यासाठी किती लाभदायक आहेत, म्हणजेच किती प्रभाव टाकणार आहेत, काय देणार आहेत, हे सर्व मी तुम्हाला खूप सविस्तर समजावून सांगणार आहे. 2026 पासून 2030 पर्यंत जे मोठे ग्रह आहेत म्हणजे राहू, केतू, देवगुरु बृहस्पती आणि शनी ग्रह ते काय करणार आहेत, त्यांचे गोचर येणाऱ्या काळात कसे असणार आहे, तुमच्या जीवनावर, तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे, सकारात्मक, नकारात्मक सर्व काही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. मित्रांनो, तुमची जन्मकुंडली ही जन्मकुंडलीच आहे. त्यापेक्षा वर काहीच नाही. तुमच्या नशिबात करिअर, भाग्य, प्रेम, वैवाहिक जीवन काय आहे ते वेगळे आहे. पण गोचरातील ग्रह आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकतात. चला तर मग जाणून घेऊया पुढे काय होणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे अचूक उपाय देखील सांगणार आहे जे तुम्ही नक्की पाळले पाहिजेत. तुमचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर होतील. तुमची रास कुंभ आहे. आता पहा, तुमच्या राशीच्या पहिल्या भावात कोण बसले आहे. होय, राहू बसले आहेत. आणि 7व्या भावात कोण आहे, केतू आहे. पहिल्या भावात राहू आहे. दुसऱ्या भावात शनी आहे. आणि तुमच्या 6व्या भावात बृहस्पती 2 जून 2026 रोजी आले आहेत. 2 जून 2026 पासून ते जुलै 2027 पर्यंत 6व्या भावात राहणार आहे. आता सध्याच्या काळाबद्दल बोलूया. राहू तुमच्या पहिल्या भावात आहे. आणि जेव्हापासून राहू पहिल्या भावात आले आहे, मला सांगा, गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून तुमचे मन वेगवेगळ्या गोष्टींकडे जात आहे का? काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळे करण्याचा विचार, मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होत आहे का? कारण राहू पहिल्या भावात आले की अशी ऊर्जा निर्माण होते. राहू हा छायाग्रह आहे. तो दिसत नाही पण त्याचा प्रभाव खूप असतो. तुमच्या मनात असे विचार येत असतील की एखादा शॉर्टकट शोधूया, पण त्याचा परिणाम खूप मोठा असावा. कमेंटमध्ये नक्की सांगा, गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून किंवा 1 वर्षापासून तुमच्या मनात असे काही चालू आहे का? उदाहरणार्थ, मी AI शिकतो, मी काही टेक्नॉलॉजी शिकतो, मी सध्या जे करतोय त्यापेक्षा काही वेगळे शिकतो, ज्यामुळे माझे अतिरिक्त उत्पन्न वाढेल किंवा काही मोठी उपलब्धी मिळेल. आणि जर तुम्ही अजून असा विचार केला नसेल तर डिसेंबर 2026 पूर्वी असा विचार नक्की करणार आहात. आता दुसऱ्या भावातील शनीबद्दल बोलूया. हा कार्यक्रम जन्मराशी अर्थात चंद्रराशी आधारित आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या दुसऱ्या भावात शनी आहेत आणि ते 3 जून 2027 पर्यंत तिथे राहतील. 3 जून 2027 ही कुंभ राशीसाठी खूप महत्त्वाची आणि दिलासा देणारी तारीख आहे. का? कारण त्या दिवशी 7:30 संपणार आहे. पण तोपर्यंत म्हणजे 3 जून 2027 पर्यंत तुम्ही 3 गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. पहिली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याची. तुम्ही कुठे बाहेर गेला, काहीही खाल्ले प्यायले आणि अचानक घशाची समस्या झाली असेल तर कमेंटमध्ये सांगा. किंवा याआधी झाली असेल. थंड खाल्ले, गरम खाल्ले आणि त्याचा परिणाम झाला असेल. काहींना दातांच्या समस्या देखील झाल्या असतील. दुसरी गोष्ट म्हणजे वाणी. तुम्ही खूप आनंदात असाल, मजेत असाल, पण अचानक तुमच्या बोलण्यामुळे, भाषेमुळे, आवाजामुळे एखादी व्यक्ती तुमची शत्रू बनली असेल. आणि तुम्हाला नंतर वाटले असेल की मी असे काय बोललो, मला असे बोलायला नको होते. तिसरी गोष्ट म्हणजे काही लोक ज्यांनी याआधी कधीही मद्यपान केले नव्हते किंवा काही सवयी नव्हत्या, त्यांनी गेल्या 1 ते 1.5 वर्षात अशा गोष्टी सुरू केल्या असतील. अर्थात हे सर्वांच्या बाबतीत लागू होणार नाही.
ज्यांच्या जन्मकुंडलीत तशी दशा असेल त्यांच्याबाबत हे अधिक लागू होईल. कमेंट करून जरूर सांगा. शनीची दृष्टी तुमच्या 8व्या भावावरही आहे आणि इतर काही महत्त्वाच्या भावांवरही आहे. आणखी एक गोष्ट सांगा. गेल्या एका वर्षात किंवा पुढील एका वर्षात तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री केली आहे का किंवा करणार आहात का? किंवा लोखंडाशी संबंधित, मशिनरीशी संबंधित, चालणारी यंत्रे किंवा उद्योगाशी संबंधित एखादी वस्तू खरेदी केली आहे का किंवा करणार आहात का? मला असे दिसते की जुलै 2027 पूर्वी अशी खरेदी होण्याची शक्यता आहे. आणखी एक गोष्ट, तुमच्या मनात थोडा गोंधळ देखील सुरू आहे. जेव्हापासून राहू पहिल्या भावात आले आहे तेव्हापासून तुम्हाला अनेक शंका येत आहेत. हे केलं तर काही चुकीचं होईल का? ते केलं तर काय होईल? मी B.Com केलं तर फायदा होईल का? M.Com केलं तर योग्य राहील का? मी जे करतोय ते बरोबर आहे ना? अशा प्रकारचा संभ्रम तुमच्या मनात चालू आहे. आता येणाऱ्या काळाबद्दल बोलूया. राहू तुमच्या 12व्या भावात कधी येतील? डिसेंबर 2026 पासून. आणि किती काळ राहतील? जुलै 2028 पर्यंत. म्हणजे जवळपास 1.5 वर्ष. या काळात राहू तुमच्या 12व्या भावात राहतील. आणि जेव्हा राहू 12व्या भावात राहतील तेव्हा केतू तुमच्या 6व्या भावात राहतील. राहूचे 12व्या भावात जाणे म्हणजे, आता मी विद्यार्थ्यांबद्दल बोलतो आहे, तुमच्या शिक्षणाच्या संदर्भात तुम्ही दूर जाऊ शकता. उदाहरणार्थ परदेशात जाणे, दुसऱ्या राज्यात जाणे, शहर बदलणे किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर जाणे. शिक्षणाच्या बाबतीत ही पहिली गोष्ट मला स्पष्टपणे दिसत आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, काम करत असाल, तर तुमची बदली होण्याची शक्यता आहे. किंवा तुम्ही स्वतः कामानिमित्त, मीटिंगसाठी किंवा काही काळासाठी परदेशात जाऊ शकता. पण जाण्याचे योग दिसत आहेत. राहूचे 12व्या भावात आणि केतूचे 6व्या भावात येणे यामुळे काही शत्रुत्व निर्माण होऊ शकते. काही राजकारण किंवा पाठीमागून खेळ होऊ शकतात. पण मला असे वाटत नाही की ते तुमचे काही मोठे नुकसान करू शकतील. मात्र राजकारण होईल. ते का होईल? कारण तुमची 7.5 संपणार आहे. शनी तुमच्या 3ऱ्या भावात गोचर करतील. त्यामुळे तुमच्यात सुधारणा दिसेल. तुम्ही आयुष्यात पुढे जाल. नवीन मार्ग खुले होतील. काहीतरी नवीन सुरू कराल. नवीन गोष्टी शिकाल. त्यामुळे काही लोकांना ते खटकू शकते आणि राजकारण होऊ शकते. पण मला वाटत नाही की ते तुमच्या प्रत्यक्ष जीवनात काही बिघाड करू शकतील. राहू जेव्हा 12व्या भावात येतील तेव्हा आणखी एक गोष्ट दिसते. जर तुम्ही IT क्षेत्रात असाल, तांत्रिक क्षेत्रात असाल, AI क्षेत्रात असाल, एजंट म्हणून काम करत असाल, प्रवासाशी संबंधित काम करत असाल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असाल, आयात निर्यात व्यवसाय करत असाल किंवा तुमचा एखादा प्रॉडक्ट परदेशातून येत असेल आणि भारतात विकला जात असेल, तर हे सर्व तुमच्यासाठी अधिक चांगले परिणाम देणारे दिसत आहे. ठीक आहे. यासोबतच शनी तुमच्या 3ऱ्या भावात येतील. त्याची तारीख मी आधी सांगितली होती. 3 जून 2027 रोजी शनी तुमच्या 3ऱ्या भावात प्रवेश करतील आणि जवळपास 2.5 वर्षे म्हणजे 2029 पर्यंत तिथे राहतील. हे तुमचे लग्नेश आणि 12व्या भावाचे स्वामी आहेत. तुम्हाला दातांशी संबंधित समस्या असतील, कुटुंबात काही वादविवाद असतील, एखाद्या गोष्टीवरून तणाव असेल किंवा तुमच्या बोलण्यात काही समस्या असेल, किंवा एखादे लहान मूल असेल ज्याचे वय 8, 10 किंवा 12 वर्षे असेल आणि त्याला बोलण्यासंबंधी काही अडचण असेल, तर त्या समस्या 3 जून 2027 नंतर कमी होऊ लागतील किंवा संपतील. आणि जेव्हा शनी 3ऱ्या भावात येतील, जे तुमच्या 12व्या भावाचे स्वामी आहे, तेव्हा ऑनलाईन क्षेत्र तुमच्यासाठी खूप चांगले ठरणार आहे. कुंभ राशीसाठी हा काळ खूप चांगला आहे. शनी 3ऱ्या भावात आल्यावर आणि ते लग्नेश असल्याने ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की चंद्रापासून 3ऱ्या भावातील शनी चांगले परिणाम देतात. ते व्यक्तीला पुढे नेतात, प्रगती देतात, नवीन कामे देतात. व्यक्ती काहीतरी नवीन शिकते आणि नवीन करते. कारण शनी येथे येऊन
तुमच्या पंचभावावर दृष्टी टाकतील, इतर महत्त्वाच्या भावांवरही दृष्टी टाकतील. एक गोष्ट मला खूप स्पष्ट दिसत आहे. राहू 12व्या भावात 2027 ते 2028 च्या मध्यापर्यंत राहतील आणि जून 2027 पासून शनीची दृष्टी देखील 12व्या भावावर पडेल. म्हणजे 12वा भाव खूप सक्रिय होणार आहे. आणि राहू व शनी हे दोन्ही ग्रह परदेशाशी संबंधित मानले जातात. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना विदेशी संबंधांमधून फायदा होऊ शकतो. तुम्ही भारतात राहून यूट्यूबवर काम करत असाल, कुठेही नोकरी करत असाल, परदेशातून प्रमोशन मिळत असेल, परदेशातून काम येत असेल, बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असाल किंवा विदेशी कनेक्शन असलेल्या क्षेत्रात असाल, तर खूप चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. किंवा तुम्ही स्वतः परदेशात राहत असाल तरीही हा काळ चांगला आहे. असे वाटते की नशीब तुमच्या बाजूने असेल. विशेषतः जून 2027 नंतर जेव्हा शनीची दृष्टी 12व्या भावावर पडेल. जर तुम्ही परदेशात असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप आनंददायी ठरू शकतो. शनी 3ऱ्या भावात आल्यावर फिरतीची कामे, मार्केटिंगशी संबंधित कामे आणि प्रवासाशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. आणि जो तणाव होता, जो कौटुंबिक तणाव होता, घशाच्या समस्या किंवा थ्रोट इन्फेक्शन होते, त्या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवता येईल. त्यानंतर 2030 मध्ये शनी पुढे जातील. 2.5 वर्षे ते येथे राहतील आणि मग 2030 मध्ये 4थ्या भावात येतील. 2030 पर्यंतच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर शनी 4थ्या भावात आल्यानंतर असे दिसते की तुम्ही घर किंवा मालमत्ता घेणार आहात. विशेषतः 2030 मध्ये मोठी मालमत्ता खरेदी करणे, घराचे नूतनीकरण करणे किंवा प्रॉपर्टीशी संबंधित मोठे व्यवहार करणे असे योग दिसत आहेत. आता बृहस्पतीबद्दल बोलूया. बृहस्पती तुमच्या 6व्या भावात उच्च राशीत आले आहेत. ते धनभावाचे आणि लाभभावाचे स्वामी आहेत. आता मला नक्की सांगा. मी आधीही सांगितले होते, मला तुमची कमेंट हवी आहे. मी तुमच्यासाठी इतकी मेहनत करत आहे, तर तुम्हीही माझ्यासाठी थोडी मेहनत करा. बृहस्पती 6व्या भावात आले आहेत. ते 1 वर्ष राहतील. ते नुकतेच 2 जून रोजी आले आहेत. आणि ते 12व्या भावावर दृष्टी टाकत आहेत. धनेश आणि लाभेश म्हणून ते दिसत आहेत. मला सांगा, येणाऱ्या काळात तुम्ही एखाद्या शुभ कार्याबद्दल विचार करत आहात का? लग्न, पार्टी, समारंभ, फंक्शन किंवा एखादा मंगल कार्य असे काही होणार असल्याचे दिसत आहे. जर सध्या विचार करत नसाल तर या वर्षात असा विचार नक्की कराल. जुलै 2028 पूर्वी तुमचे पैसे खर्च होतील. आणि ते खर्च करावेही लागतील. कारण जेव्हा बृहस्पती 12व्या भावावर दृष्टी टाकतात आणि ते धनेश व लाभेश असतात, तेव्हा शुभ कार्यांवर खर्च दिसतो. लग्न होणे, घरातील एखाद्याचे लग्न होणे, शुभ प्रसंग, मंगल कार्य, हवन, यज्ञ किंवा इतर चांगल्या गोष्टींवर पैसा खर्च होईल. आणि जर असे झाले नाही तर प्रवास, पर्यटन, आध्यात्मिक यात्रा किंवा मौजमजा यावर खर्च होईल. पण खर्च होणार हे निश्चित आहे. आणि बृहस्पती इतर महत्त्वाच्या भावांवरही दृष्टी टाकतील. आता तुम्हाला खरा आनंद मिळणार आहे. पूर्वी संवादाशी संबंधित काही अडचणी होत्या. जे बोलायचे होते ते नीट बोलता येत नव्हते. आता हळूहळू सुधारणा होईल. कम्युनिकेशन, काउन्सेलिंग, कन्सल्टिंग, टीचिंग, प्राध्यापक, HR, प्रिन्सिपल किंवा बोलण्याशी संबंधित कोणतेही काम असेल, त्यात तुम्ही प्रावीण्य मिळवणार आहात. कारण बृहस्पती स्वतःच्या 2ऱ्या भावावर दृष्टी टाकतील. हा खूप मोठा बदल ठरणार आहे. ते 10व्या भावावरही दृष्टी टाकतील. त्यामुळे तुमची मॅनेजमेंट स्किल्स वाढतील. तुमच्यात परिपक्वता येईल. तुम्ही तुमची कौशल्ये सुधाराल. पूर्वी तुमचे वातावरण थोडे अस्थिर होते, पण आता हळूहळू ते अधिक चांगले होईल. पण हो, जेव्हा बृहस्पती तुमच्या 7व्या भावात येतील तेव्हा वेगळाच काळ सुरू होईल. ते तिथे कधी येतील? जुलै 2027 पासून जून 2028 पर्यंत. कुंभ राशीच्या मंडळींनो, 2026 ते 2030 हा काळ तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाचा काळ ठरू शकतो. संघर्षातून यशाकडे,
संभ्रमातून स्पष्टतेकडे आणि अडचणींतून प्रगतीकडे जाणारा हा प्रवास असेल. योग्य वेळी घेतलेले निर्णय, मेहनत आणि संयम तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जातील ज्याची आज तुम्ही फक्त कल्पना करत आहात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, संधी ओळखा आणि येणाऱ्या प्रत्येक बदलाचे स्वागत करा. कारण नशीब त्यांच्याच बाजूने उभे राहते जे हार मानत नाहीत. कमेंटमध्ये नक्की लिहा जय शनिदेव आणि सांगा या भविष्यवाणीतली कोणती गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळली. हर हर महादेव.